प्रेस गॉड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद, स्तुती असो की त्याने आजची ही रात्र आम्हासाठी दिलेली आहे. आणि आपण नाईट प्रेयर मध्ये आहोत. आज आपल्या चर्चची नाईट प्रेयर आहे. मला वाटतं आज मोस्टली जे आपली जे मेन जे आधारस्तंभ आहेत मंडळीचे तेच लोक आज मला दिसत. सो वी प्रेस गॉड फॉर दॅट. वी ब्लेस गॉड. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद स्तुती देतो की आजच्या ह्या रात्रीसाठी. आणि मला वाटतं राईट 12 वाजत आहेत आपल्या चर्चच्या घड्याळात. सो नाईट प्रेयर आपली सुरू होत आहे की दुसरा दिवस जो दिवसाचा पहिला पल आहे, पहिला क्षण, तो आज आपण परमेश्वराच्या सानिध्यात घालवत आहे. म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद स्तुती असो. किती जण विश्वास धरतात की आज परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार करणार आहे. आजची ही रात्र त्यांच्या जीवनासाठी तर एक नवीन रात्र आहे की जी एक अद्भुत अशी रात्र आहे की जी उद्याची सकाळ त्यांच्या जीवनामध्ये येत आहे. तर त्यांचं जीवन बदललेलं असं किती जण विश्वास धरतात. प्रेस गॉड, प्रेस गॉड, प्रेस गॉड. हाच विश्वास आपल्या प्रत्येकाचा आहे. आणि नक्कीच परमेश्वर त्याचं कार्य, त्याचं वचन पाठवून त्याचं कार्य पूर्ण करणार आहे आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये. कारण की ज्यावेळेस वचन आपल्या जीवनामध्ये येतं तो वचन सर्व काय बदलून टाकतं. प्रियांनो, वचनाद्वारे माणसाचं आयुष्य बदललं जातं. चिन्ह आणि चमत्कार माणसाचं जीवन बदलत नाही, तर वचन हे मनुष्याचं जीवन बदलतं. कारण की बायबलचं वचन सांगतं की आकाश व पृथ्वी नाहीशी होईल, पण त्याचं वचन कधीच नाहीसं होणार नाहीये. प्रियांनो, संदेश रद्द होतील असं सांगण्यात आलेलं आहे, पण वचन कधीच रद्द होणार नाही. प्रियांनो, सो असा तो महान परमेश्वर आहे जो आपल्या शब्दांना जपणारा आहे, जो आपले शब्द पूर्तीस करणारा, नेणारा असा तो परमेश्वर. प्रेम असतो परमेश्वर तुमच्या संगती बोललेला असेल तर तो नक्कीच तुमच्या जीवनामध्ये त्याचं कार्य करणार आहे. जे वचन त्याने तुमच्या जीवनामध्ये पाठवलेलं आहे ते कधीच रिकामं जाणार नाही, रिक्त जाणार नाही. ते तुमच्या जीवनामध्ये 100 पटीच्या गोष्टी घेऊन येणार आहे. ते पूर्तीच जाणार असं वचन आहे प्रियांनो. कारण की तो साधारण परमेश्वर नाहीये, तो प्रभूंचा प्रभू आहे. आणि तो हे शब्द बोललेला आहे तुमच्या जीवनामध्ये. आज कदाचित तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही झगडत असाल, पण परमेश्वर बोलला की मी तुम्हाला आरोग्य देणार, तर तो देणारच आहे, पण त्याच्या वेळेनुसार. कदाचित तुम्ही शांतीसाठी झगडत असाल तुमच्या जीवनामध्ये, आणि परमेश्वर बोलला की मी तुम्हाला शांती देणार. कारण की प्रभू येशूला म्हटलेला आहे, शांतीचा अधिपती बोललेला आहे, तो तुमच्या जीवनामध्ये येणार, तो तुम्हाला शांती देणार. ज्यावेळेस तो बोलला तो नक्कीच देणार, पण त्याच्या वेळेनुसार. आणि दरवेळेस मी बोलत असतो, दरवेळेस परमेश्वराची एक कॅरेक्टरिस्टिक आहे, आणि ती आहे पवित्रता. पवित्रता, होलीनेस. परमेश्वर हा पवित्र आहे. गॉड इज होली. आपण दरवेळेस बघत आहोत. प्रियांनो, आज आपण थोडस आपण बघणार आहोत की पवित्रता बोललं खूप मोठी कॉन्सेप्ट आहे, आणि आपण ती बरीच लाईटली घेतो. प्रियांनो, पवित्र म्हटल्यावर आज पवित्र बोललो तर फक्त एकच आहे, एकच वचन तुम्ही सांगा. परमेश्वर देव बोलतो मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही असावं. पॉसिबल आहे का? इथं चुकतो आपण. पहिले काय होतो, तो देव आहे, पॉसिबल नाही आपल्याला पवित्र राहणं, राईट? पण प्रियांनो, माणूस हा पवित्र जीवन जगू शकतो. पवित्र जीवन जगू शकतो मनुष्य. फक्त माणसाला आहे ना त्याचे स्टँडर्ड्स बाजूला ठेवायचे. माणसाने टाकलेले पवित्रतेसाठी स्टँडर्ड्स, आपण परमेश्वराचे स्टँडर्ड्स बघतो का? परमेश्वराकडे बघत आहोत का? परमेश्वराचं जे पवित्रता आहे कुठं दिसते माहितीये का?
त्याच्या महिमेमध्ये. त्याची महिमा, ग्लोरी इज महिमा, राईट? त्याच्या महिम्यामध्ये परमेश्वराची पवित्रता दिसते. कधी हा विचार केलाय का प्रियांनो? परमेश्वर पवित्र आहे, आपण हे सर्व बोलतो, आपल्यालाही त्याच्यासारखं पवित्र व्हायचं आहे. परमेश्वर ची महिमा महान आहे, त्याची कृपा महान आहे आपण बोलतो. प्रियांनो, कधी त्याच्या महिमेमध्ये आपण डोकून बघितलेले का काय हो? त्याच्या महिमेमध्ये पवित्रता झलकते प्रियांनो. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये महिमा. ज्यावेळेस आपण म्हणतो त्याच्या महिमेद्वारे, त्याच्या कृपेद्वारे आम्ही वाचलो गेलेलो, आम्ही आज तारले गेलेलो आहोत, तर नक्कीच प्रियांनो तिथं पण त्याचं पवित्रता आहे. थोडा टॉपिक हाय लेवलचा आहे, कारण की मागच्या संडेला सगळ्यांनी बघितलेलं आहे, सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहे. आणि आज प्रियांनो त्या गोष्टीमधून आपल्याला चर्च, आपल्याला एक मंडळी म्हणून दूर राहायचं असेल त्या गोष्टींपासून, सैतानाच्या अटॅक्स पासून, तर प्रियांनो परमेश्वरासारखं आम्हाला होणं गरजेचं आहे. परमेश्वराचं कॅरेक्टर आमच्यामध्ये आणणं गरजेचं आहे, आणि ती आहे पवित्रता. पवित्रता आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ऑलमोस्ट मी रोज ऐकतो, मला रोज ऐकवलं जातं, अरे मेजर पवित्रतेचं बघ रे, अरे मेजर पवित्रतेचं बघ रे. थोडस काहीतरी चूक बोललो की पाळक येणार रे बाबा पवित्रता, अरे तू पाळक रे मेजर पवित्रता. ऑफकोर्स होलीनेस, पवित्रता खूप गरजेची आहे प्रियांनो. ज्यावेळेस पेत्राने येशू ख्रिस्ताचं रूपांतर होताना बघितलं, तिथं त्याला कोण कोण दिसलं? बायबल काय सांगतं? येशू ख्रिस्त, मोशे आणि एलिया असे दिसले. आणि पेत्र तिथं जाऊन काय सांगत आहे माहितीये का? येशूला काय म्हणत आहे? मी 3 मंडप उभारतो, बांधतो. कोणासाठी? तुझ्यासाठी, मोशेसाठी आणि एलियासाठी तिथं बांधतो. प्रियांनो, ज्यावेळेस त्या पेत्राने ती गोष्ट बघितलेली आहे प्रियांनो, ही सॉ द होलीनेस ऑफ द लॉर्ड. तिथं त्याने तो होलीनेस बघितलेला, ती पवित्रता परमेश्वराची बघितलेली. आणि तो पेत्र एकच व्यक्ती, असा एकच शिष्य प्रभूच्या मध्ये होता, जे 12 शिष्यांमध्ये तो एकच शिष्य असा होता की तो मॅरिड होता. त्याला पत्नी होती, त्याला पत्नी होती, त्याला सासू होती, राईट? होती का नाही? त्याला लेकरं होते की नाही? पण ज्यावेळेस त्यांनी ती पवित्रता बघितली परमेश्वराची, त्यावेळेस तो जगी गोष्टी सगळ्या विसरलेला आहे, आणि तो त्या परमेश्वरासाठी करायचा बोलत आहे. आज प्रियांनो, मी तुम्हाला तो प्रश्न विचारतो की आज तुम्ही त्या पेत्रासारखी त्या पवित्रतेमध्ये सर्व गोष्टी विसरून त्या परमेश्वराकडे बघायला तयार आहात का? काम मला आज माझी लेकरांची चिंता, माझ्या घराची चिंता, माझ्या जॉबची चिंता मला सतवत आहे. परमेश्वर म्हणत नाहीये की तुम्ही हे सगळं सोडून या, पण तो म्हणते की ह्या चिंता सोडून माझ्याकडे या. कळतंय का काय बोलतोय मी? परमेश्वर म्हणतो ह्या गोष्टी सोडू नका, पण त्यांची चिंता सोडून माझ्या मागे या. पेत्राद्वारे त्या गोष्टी आपल्या सेल्फिशली ही सेड दॅट. सेकंड पॉइंट माझ्या डोक्यात येतो, म्हणजे प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॉड्स होलीनेस रिफ्लेक्ट्स द ग्लोरी, रिफ्लेक्ट्स हिज ग्लोरी. ज्यावेळेस मी आरशामध्ये बघतो तर काय दिसतंय? मीच दिसतो ना आरशामध्ये. तर प्रियांनो, परमेश्वराची पवित्रता ज्यावेळेस दिसते ना, तर ती त्याच्या महिमेद्वारे दिसते. जिथं महिमा आहे तिथं पवित्रता आहे. सो
ख्रिस्ती जीवन एवढं सोपं नाही आहे प्रियानो. पवित्रतेमध्ये चालणं गरजेचं आहे. माझे विचार पवित्र असले पाहिजे, माझं शरीर पवित्र असलं पाहिजे, नाही माझं चालणं पवित्र असलं पाहिजे. मेरा उठना मेरा बैठना तुझे बाता रहे, मेरे जीवन में जलाल पाए. That's the holiness. त्यानं आज मला फक्त एकच बोलायचंय की आजच्या रात्री प्रत्येक जण आपण निर्णय करू की आजच्या क्षणापासून, ह्या दिवसापासून, ह्या रात्रीपासून मला त्या प्रभूच्या पवित्रतेमध्ये चालायचं आहे. कारण की त्याने मला निवडलेलं आहे, तो मला त्याचं लेकरू असा बोललेला आहे. आणि आपण म्हणतो ना, बापाचा गुण लेकरांमध्ये येतो, मग तर तो माझा स्वर्गीय बाप आहे, त्याचे किती गुण माझ्यामध्ये पाहिजे. ज्याने मला निर्माण केलेले, जगाच्या सुरुवातीपासून, त्याचा पाया घालण्यापूर्वीपासूनच त्याने माझा विचार करून ठेवलेला, म्हणजे किती महान परमेश्वर येतो, किती महान परमेश्वर येतो. आणि आम्ही विचार करतो, माझं जीवन काय होईल उद्या, मला काय होईल उद्या, मला काय खायला पाहिजे, मला काय भेटल, कसं भेटल. मी पण होतो त्या काळात, कधीतरी मानवी स्वभाव ते मी पण होतो. पण ज्यावेळेस मला ख्रिस्त काळात त्या गोष्टी मधल्या टाइम पिरियड मधून ह्याच टाइम पिरियड मध्ये मी गेलो, पण एकच गोष्ट माझ्या लक्षात होती, माझ्या राज्याचे व नीतिमत्वाचा शोध कर, त्याच्या राज्याचा व नीतिमत्वाचा शोध, जे बाकीच्या गोष्टी दिल्या जातील. अँड आय एम एक्सपिरियन्सिंग दॅट थिंग. मी म्हणत नाही की मी पवित्र आहे की कुठं चुकत नाही, पण आय एम ट्राईंग टू बी होली. मी कुठेतरी ट्राय करतो की मी त्या परमेश्वराला गौरव देऊ शकेल, म्हणून त्यासाठी मी कुठेतरी पवित्र व्हायचा प्रयत्न करत आहे. तेवढं केलं तरी परमेश्वराला आवडतं, कारण की तुम्ही कुठेतरी त्याच्या कनेक्शन्स मध्ये राहायचा प्रयत्न करताय. मगाचा प्रश्न होता, काय मनुष्य पवित्र होऊ शकतो का? बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला, तर मगाशी मी पण हा टॉपिक सुरू केला, तर काय म्हटले, मनुष्य पवित्र होऊ शकत नाही. पण आज मी सांगतो की तुम्ही पवित्र होऊ शकतात, तुम्ही पवित्र होऊ शकतात. लेविटिकस, लेवी ह्याचा 11वा अध्याय आणि 44 आणि 45 वचन आपण बघूया. प्लीज रीड दॅट. लेवी 11, 44, 45. मी परमेश्वर तुमचा देव आहे, म्हणून आपल्याला पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे. म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यांमुळे आपल्याला विटाळू नका, कारण तुमचा देव व्हावे. म्हणून ज्याने तुम्हाला मिस्र देशातून इकडे आणले, तोच मी परमेश्वर आहे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्ही पवित्र व्हा. येस, मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र. देव उगाच बोलत नाहीये लोकांना, इस्रायलच्या लोकांना. त्याला माहितीये की ते पॉसिबल आहे, त्याला माहितीये की पॉसिबल आहे, म्हणून तो सांगत आहे मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र व्हा. फिलिपी 4:13. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याकडून म्हणजे ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास सामर्थ्यवान आहे, बलवान आहे, शक्तिमान आहे. आपल्या भाषामध्ये वगैरे ख्रिस्ताद्वारे. प्रियानो, तुम्ही पवित्र होऊ शकतात ख्रिस्ताद्वारे. प्रियानो, बऱ्याचदा वेळेस आपल्याला आपण बघतो की बरेचसे लोक आहेत, बरेचसे ख्रिस्ती लोक आहेत, बरेचसे मिनिस्टर्स आहेत, ख्रिस्ती लीडर्स जे आहेत ते तुमच्यासाठी प्रार्थना करत असतील. मोस्ट ऑफ द टाइम दे आर प्रेइंग. आणि काही ख्रिस्ती लोक पण असतात की ते बऱ्याच वेळेस प्रार्थना करतात की देवा, मला माहिती आहे की मी पापी आहे
आणि प्रत्येक प्रार्थनेत बोलत बसतील नाही का, आम्ही पापी आहेत, आम्ही पापी आहेत, आम्ही पापी आहेत. त्या देवाला सांगत बसतील, प्रार्थना करत बसतील, आम्ही पापी आहेत. तर प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगायचं की तुमच्या जीवनामध्ये पवित्रता आहे आणि तुम्ही ख्रिस्ताचा तुम्ही त्या ख्रिस्ताला तुमचा तारणारा बनवलेला आहे. तुम्ही कुठेतरी पवित्रेमध्ये राहायचं बघत आहात, कुठेतरी पवित्र विचार तुम्ही ठेवत आहात, तर नक्कीच प्रियांनो तो ख्रिस्त पण तुम्हाला कॉन्डेम करणार नाहीये, तुम्हाला पापी असं मानणार नाहीये. कारण की त्याने वन्स फॉर ऑल एकदाच सर्वांसाठी त्या वधस्तंभावर त्याचा प्राण अर्पिलेला आहे. सो आणि ज्यावेळेस डिस्कशन चाललं असत, लोकांमध्ये डिस्कशन वगैरे चालतं आणि लोक खूप सोप्याने म्हणतात का काय, नो वन इज परफेक्ट एक्सेप्ट गॉड. कोणच परफेक्ट नाहीये देवाशिवाय, म्हणतात की नाही, बोलतात की नाही. बोलतात ना, हो ते खरं आहे. परमेश्वराच्या परफेक्शनच्या पासून आपलं परफेक्शनची कॉन्सेप्ट, परमेश्वराची कॉन्सेप्ट आपल्यापासून खूप लांब आहे, खूप दूर आहे. परफेक्शनची कॉन्सेप्ट, ती कॉन्सेप्ट खूप दूर आहे. पण एक काळ असा होता, त्यावेळेस मी पापी होतो, मैं पापों में डूबा था, पर तू आया मेरे जिंदगी में, यीशु तू है महान. ऐकलंय ना, मैं पापों में डूबा था. ज्या दिवशी ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आला, त्या दिवशी त्याने त्याच्या रक्ताद्वारे माझे पाप धुवून काढलेले आहेत. आज मर्डर असाल तुम्ही मर्डरर्स असाल, तुम्ही व्यभिचारी असाल, तुम्ही वाटेल खोटं बोलणारे असाल, लबाड असाल, तुम्ही लुबाडणारे असाल, तुम्ही वाटेल ते जगातले पाप केलेले असतात, पण आज देयर इज अ गुड न्यूज. त्या ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आणि त्याच्या बलिदानाद्वारे वधस्तंभ तुमचे पाप धुतले गेलेले आहेत. यू आर सॅन्क्टिफाईड, यू आर क्लीन्स्ड. फक्त तुम्हाला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे की ख्रिस्त तू माझा तारणारा आहे आणि तू मला जीवन देणार आहे, तू मला नवीन जीवन देणार आहे आणि मला त्या जुन्या गोष्टी सोडायच्या आहेत आणि मग मला नवीन जीवन जगायचं आहे. ते पवित्रतेचं जीवन जगणं गरजेचं आहे. आता नवा द्राक्षरस नव्या न्यू वाईन इन अ न्यू वाईन स्कीम आय एम लिव्हिंग ॲज अ ख्रिस्तामध्ये. मी जो जुना होतो तो ख्रिस्तामध्ये बुडला गेलेलो आहे, इमर्स्ड. आणि मी जसं बुडलो गेलो आणि त्याच्यातून बाहेर येते, तर मी ख्रिस्तासारखा नवीन स्वभावाचा व्यक्ती येत आहे. ख्रिस्ताचा स्वभाव माझ्यामध्ये मी घेऊन येत आहे. दॅट इज होलीनेस. ह्या सर्व गोष्टींमध्ये मला विचार करणं, प्रियांनो, परमेश्वराची पवित्रता म्हणजे काय आपण बघूया. त्याचं मिनिंग बघूया. आपण दरवेळेस परमेश्वराची पवित्रतेच्या बाबतीत ऐकतो प्रियांनो, दरवेळेस आपण बोलतो. एक गोष्ट आम्हाला करायची की परमेश्वराची पवित्रता काय करते माहिती का, आम्हाला एक गोष्ट कळून घेणं गरजेचं आहे. परमेश्वराची पवित्रता माझी विचार करायची क्षमता, मानवी विचार करायची क्षमतेला काढून टाकते, परमेश्वराची क्षमता देते. परमेश्वर उगाच आम्ही प्रार्थना नाही करत की माझे विचार तुझे विचार होऊ द्या. पवित्रतेमध्ये परमेश्वराची पवित्रता ज्यावेळेस आम्हाला प्रदान करायची असेल, परमेश्वराची पवित्रता आम्हाला कळून घ्यायचं असेल, तर प्रथम माझे विचार परमेश्वराचे विचार होणं गरजेचं आहे. दॅट्स होलीनेस.
आमचं लिमिटेड माइंड आहे ना, जो परमेश्वराकडे पण बघतो आणि इतरांकडे पण बघतो. इतरांकडे तर बघतोच आहे, पण परमेश्वराला पण आम्ही त्या लिमिटेड माइंड मध्ये बघतो. संकुचित बुद्धीने आम्ही बघत आहोत. प्रियानो, आज मला ते काढायचं आहे. ती परमेश्वराची पवित्रता आहे, परमेश्वराचे विचार. मोशेला ज्यावेळेस परमेश्वर बोलला, दर्शन दिलं आणि मोशे काय म्हटला, परमेश्वरा मला तुझं मुख बघू दे. राईट. एक्सोडस 18:23 मध्ये आपल्याला ते बघायचं, ते आपल्याला वाचायला मिळतं. प्लीज रीड. निर्गम 33:18-23. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन, आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. माझे मुख पाहिले. मोशेला त्याने काय सांगितलं, माझे मुख पाहिले तर पहिल्या वेळेस, आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस ही हॅड अ एन्काउंटर विथ गॉड, आणि त्यावेळेस त्या पर्वतावरून तो खाली आला तर मोशेचं फेस, मुख तेजमय झालेलं होतं. प्रियानो, ही परमेश्वराची पवित्रता आहे. ही परमेश्वराची पवित्रता आहे. आज प्रियानो, तोच परमेश्वर ज्यावेळेस तुम्ही तुमचं बायबल सिरियसली घेऊ लागाल, ज्यावेळेस तुम्ही वाचायला लागाल, त्या वाचनात तुम्ही रममान होणार आणि तुम्ही प्रार्थना करता, त्यावेळेस तेच जे मोशेवर होतं तेच तुमच्यावर येणार आहे. तेच तुमच्यावर येणार आहे. असा तो परमेश्वर. अँड सेकंड आपण बघतो एलायजा, तो जो पवित्र परमेश्वर होता त्याला सर्व करत होता. त्यात जो ओबेडियंट गॉड आहे, राइचियसनेसचा गॉड आहे, ते एलायजाला त्याची आयडेंटिटी, ट्रू आयडेंटिटी माहित होती. एलायजाला ते सगळं माहित होतं की तो परमेश्वर कसा आहे, तो सत्यवान परमेश्वर आहे, तो सामर्थ्यवान परमेश्वर आहे. ह्या सर्व गोष्टी माहित होत्या. तो कसा कार्य करत आहे ते एलायजाला सगळं काय माहित होतं. पण त्याला ते माहित नव्हतं की तो परमेश्वर किती पवित्र आहे. तो परमेश्वर किती पवित्र आहे, जोपर्यंत त्याची भेट त्या परमेश्वराबरोबर होत नव्हती. पण ज्या दिवशी त्याची भेट त्या परमेश्वराबरोबर झाली, तर त्याला त्याचं सामर्थ्य कळलं, त्याची पवित्रता त्याला कळालेली. एलायजा त्या परमेश्वराबरोबर चालत होता, त्याला सगळं काही माहित होतं, पण he was not taking him seriously till the time he had seen his holiness. तेवढा सिरियसनेस. पण ज्या दिवशी त्यांनी बघितलं, त्या दिवशी त्याचं जीवन पूर्णपणे बदललेलं आहे. प्रियांनो, that's the holiness of God. आणि मग एलायजा म्हणत आहे की मी त्या परमेश्वरासारखा पवित्र असणं गरजेचं आहे. He had seen the sense of that. ते एंजल्सनी काय केलेलं तिथं, त्यांचं तोंड कव्हर केलेलं आहे ना. You read the Bible, you will see that. The angels had covered their face. परमेश्वराची पवित्रता, त्या गोष्टी.
कोणते जे एंजल्स इनिक्विटी कमिट केलेली, दे हॅव कवर्ड द फेस. प्रियांनो, ज्या एंजल्स द्वारे पाप झालं तर त्यांनी त्यांचं परमेश्वरासमोर काय केलं? मुख लपवून घेतलेलं आहे. राईट? एकच गोष्ट सांगायची, जिथं पाप ज्याच्यापासून परमेश्वराची पवित्रतेच्या विरोधात ज्या गोष्टी होतात, तो त्या पवित्रतेच्या समोर आपलं मुख उघडू शकत नाही, आपलं मुख दाखवू शकत नाही, तर तो झाकून घेणार असतो. इवन एंजल्स कव्हर their फेस. तो मनुष्य काय? म्हणूनच परमेश्वर पण काय म्हणतो की तो मनुष्य माझा मुख बघू शकत नाही. सेकंड पॉइंट, द होलीनेस ऑफ गॉड आपण बघितलं कसं आहे. मोशेद्वारे बघितलं, एलायजाला कळालं, एंजल्स बघितलं, आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की कुठलाच व्यक्ती माझं मुख बघू शकणार नाही. पण त्याची होलीनेस सगळेजण एक्सपिरियन्स करू शकतात. तो म्हणतो की मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असावं. प्रियांनो, तुम्हाला ह्या जगामध्ये जगायचं असेल, त्या ख्रिस्ताच्या शिकवण्याप्रमाणे तुम्हाला तसं चालायचं असेल, तुम्हाला त्या गोष्टी करायच्या असेल, तर तुम्हाला तुमचा त्याग करणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला, आज इथं मी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सांगत आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाचा व्यक्तीसाठी त्याचं ओझं घेऊन नाही, तर तुम्हाला वैयक्तिकरित्या तुम्हाला तुमचा त्याग करून त्या परमेश्वराच्या मागे येणं गरजेचं आहे. कारण की तो म्हणतो मी जसा पवित्र आहे तसा तुम्ही पवित्र असावे. ही इज टॉकिंग इंडिव्हिज्युअली, नॉट अ फॅमिली वाईज. इंडिव्हिज्युअली तो बोलत आहे. You need to be in that holy. परमेश्वराचं भय जे असतं, परमेश्वराचं भय तुम्हाला होलीनेस साठी कमांड करतो. The fear of the Lord, the God, the holiness command you to be feared. त्या परमेश्वराचं भय असण्यासाठी पवित्रता तुम्हाला प्रॉम्प्ट करते. मलाकी 1:6-8. मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धान्याचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नावाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याजकांना परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला? तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढवता, तरी तुम्ही विचारता आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळले? तुम्ही म्हणता परमेश्वराची मेज तुच्छ आहे, असे तुम्ही बोलता, तेने करून तुम्ही ते विटाळता. तुम्ही आंधळा पशु अर्पण करता, हा अधर्म नव्हे काय? लंगडा किंवा रोगी असा बळी देता, हा अधर्म नव्हे काय? असले अर्पण आपल्या प्रांताधिकाऱ्यास देऊन तर पहा, तो तुझ्यावर प्रसन्न होईल काय? अथवा तुझ्यावर त्याची मर्जी बसेल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. Yes, this is the word of the Lord. परमेश्वर इथं काय सांगत आहे? प्रत्येक पॉइंट आउट केलेले. प्रियानो, आज ज्यावेळेस मी परमेश्वराकडे बघतो, मी ज्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यात जाण्याचं बोलतो, मी ज्यावेळेस त्या परमेश्वराला भिवून चालायचं बोलतो, आणि मी माझ्या मनात काहीतरी गोष्टी रोखून ठेवतो, तर परमेश्वर मान्य करणार आहे का? गोष्ट ऐकली ना लहानपणी, मी पण जोशवाला खेळायचो. चिवताई चिवताई दार उघड, थांब थांब थांब, मी माझ्या मुलाला आंघोळ घालते. थांब थांब थांब, मी जीव घालते. पण ते दार कधीच, मग आम्ही पण परमेश्वराला तसंच करतो, तसंच ठोकवतो की नाही?
का? त्या अग्नी बरोबर का खेळायचंय? बायबल सांगतं की तो भस्म करणारी अग्नी. प्रियानो, तर परमेश्वराने आम्हाला भस्म केलं तर आमच्या हड्ड्याची ऍश तरी सापडेल का? राख तरी सापडेल का? त्याला मग एवढं लाईटली घ्यायचंय का पवित्रतेसाठी? परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो चान्स देत असतो प्रियानो, पण तो चान्स व्यक्ती नाकारतो. थांबा, अजून वेळ आलेली नाहीये. अजून आम्ही कृपेच्या काळात आहेत. जाऊ दे, आजारी पडू त्यावेळेस 2 मिनिटाची प्रार्थना करून वाईल्ड कार्ड एंट्री घेऊ. इकडे वाईल्ड कार्ड एंट्री चालणार नाही. काय माहित तो क्षण येईल का नाही तुमच्या जीवनामध्ये का माझ्या जीवनामध्ये. सो वाईल्ड कार्ड इज एंट्री इज नॉट अलाउड. सो परमेश्वराचं भय असणं आमच्या जीवनामध्ये गरजेचं आहे प्रियानो, की तो परमेश्वर ज्यावेळेस ते भय म्हणजे काय? रिस्पेक्ट. बायबलच्या प्रमाणे आपण म्हणू, भय म्हणजे रिस्पेक्ट. तो आदर परमेश्वराच्या बाबतीत आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. अँड दॅट इज होलीनेस. कारण की प्रियानो, आधी तर प्रत्येकाला वडील आहेत. वडिलांचा शब्द काय असतोय? पडू देतो का आपण खाली? आणि लहान असताना किंवा आता पण आपण त्यांचं रिस्पेक्ट करतो ना. नको नको करायला काय म्हणतो? मग जाऊ दे, आता त्यांनी सांगितलं नको करायला. रिस्पेक्ट. तुम्ही घाबरतात का त्यांना? घाबरत नाही. तुम्ही त्यांचा आदर करतात म्हणून तुम्ही त्या गोष्टी ऐकत आहेत की त्यांनी सांगितलं हे कर तर करायचं, हे नाही करायचं तर नाही करायचं. मग परमेश्वर जो स्वर्गीय पिता आहे, जो सांगत आहे, जो करायचं नाही करायचं सांगत आहे, मग त्याच्याकडे मी लक्ष देत आहे का? ते भय माझ्यामध्ये आहे का? तो रिस्पेक्ट माझ्यामध्ये आहे का त्या परमेश्वरासाठी? आणि प्रियांनो, पवित्रता ज्यावेळेस आमच्यामध्ये असते त्यावेळेस हे भय, हा रिस्पेक्ट परमेश्वर त्या पित्याद्वारे, पिता पुत्र पवित्र आत्म्यासाठी हा रिस्पेक्ट असणं गरजेचं असतं. अँड दॅट इज होलीनेस. आणि ज्यावेळेस त्या गोष्टी तुमच्यामध्ये येतात त्याला पवित्रता असं बोललेलं आहे प्रियांनो. त्याला पवित्रता असं बोललेलं आहे. ड्यूटोनॉमी 10, 12, 13 बघूया. दहा 12 13. तर आता हे इस्रायला, तू आपला देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गाने चालावे. बघा, परमेश्वर तिथं काय सांगत आहे? हे इस्रायला, तू आपला देव परमेश्वर, तू आपला देव परमेश्वर याचे भय धरावे. ह्याचे भय म्हणजे त्याचा आदर करावा, त्याचा रिस्पेक्ट करावा, त्याच्या सर्व मार्गाने चालावे. त्याच्या सर्व मार्गाने. आज मला माझ्या परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये कुठल्या मार्गावर जायचंय, त्या मार्गावर चालायला लावलेले, त्या मार्गावर मी चालत आहे का? येस. त्याच्यावर प्रीती करावी. त्याच्या कोणावर? परमेश्वरावर मी प्रीती करत आहे का? परमेश्वर म्हणतो की त्याच्यावर प्रीती करा. येस. पूर्ण मनाने. कशाने? पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने. पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर, तुझा देव परमेश्वर याची सेवा करावी. याची सेवा करावी. होलीनेस. होलीनेस तुम्हाला आज ह्या गोष्टी कमांड करत आहेत. परत एकदा वाचू त्याची. तर आता हे इस्रायला, तू आपला देव परमेश्वर याचे भय धरावे. बघा तो काय करतोय, तो काय सांगतोय? परमेश्वराचं बघा कुठल्या किती गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेस तुम्हाला आशीर्वादित व्हायचे, तुम्हाला पवित्रतेमध्ये चालायचे, तुमच्यामध्ये पवित्रता असली पाहिजे, तर परमेश्वर आज तुम्हाला काय सांगत आहे? येस. फर्स्ट वेज त्याचे भय धरावे. प्रथम तर त्याचं भय धरावं. त्याच्या सर्व मार्गाने चालावे. त्याच्या सर्व मार्गाने चालावं. त्याच्यावर प्रीती करावी. त्याच्यावर प्रीती करावी. पूर्ण मनाने. प्रीती कशी करायची? पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने. व पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर याची सेवा करावी. त्याची सेवा करावी. 5
कमांडमेंट्स परमेश्वर आज तुम्हा सगळ्यांना करत आहे. आणि येशूने पण ह्याच गोष्टी शिकवत. प्रियांनो, 5 आकडा लक्षात घ्या. जुन्या करारात परमेश्वर काय सांगतोय? 5 आकडे. आता हे जे सांगितले ते 5 गोष्टी ते अंडरलाईन करू शकतात. आणि नंतर हेच 5 गोष्टी पुढे येशू 5 फोल्ड मिनिस्ट्री मध्ये बोलत आहे. 5 पदरी सेवा कार्यामध्ये. आणि त्या सेवा कार्यामध्ये यायचे तर ते रिस्पेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला ह्या 5 गोष्टी ही आता जो परमेश्वर इस्रायलला सांगत आहे त्याही तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. सो इट इज व्हेरी सिंपल. हा लॉ कसा आहे माहितीये का? आग आहे, आग. इथं जळती आग आहे. ही जळती आग आहे. मी जाऊन टच करल का तिला? धरल का हातात? नाही ना? नाही ना? तुम्ही कराल का तुमच्या पैकीतलं? का नाही करणार? का नाही करणार? हात भाजल ना? म्हणजे थोडक्यात काय आहे माहितीये का? त्याचा नियम आहे. आग आहे. तिचं गुणधर्म आहे, नियम आहे तिचा. जाळून टाकायचा. राईट? म्हणून तुम्ही हात लावत नाहीये. त्याचा गुणधर्म, त्याचा लॉ तुम्हाला माहितीये म्हणून तुम्ही हातात लावत नाहीये, जळत नाहीये. मग परमेश्वराचा लॉ तुम्हाला माहितीये ना? तरी लाईटली अहो इथं आग तुम्ही हातात उचलायला घाबरतात. मग परमेश्वराच्या आगीच काय विचार आहे? विचार करा. सो होलीनेस मध्ये असणं मला गरजेचं आहे प्रियांनो. दॅट्स द होलीनेस. तोच रिस्पेक्ट. दॅट इज कॉल्ड रिस्पेक्ट. दॅट इज कॉल्ड द फिअर. तुम्ही त्या आगेला घाबरत नाही, पण तुम्ही तिच्या नियमाला घाबरतात, त्याच्या लॉला घाबरतात. म्हणून तुम्ही ती आगेला हात लावत नाहीये. दॅट्स द सेम वे. द फिअर ऑफ द लॉर्ड. ते परमेश्वराचं भय म्हणजे रिस्पेक्ट करणं. कळतंय का काय सांगायचंय मला? दॅट्स द रिस्पेक्ट. आणि जर तुम्ही त्या परमेश्वरावर प्रेम करत असाल, प्रीती करत असाल, तरच तुम्ही त्याचे कमांडमेंट पाळू शकतात. तरच पाळू शकता. खरं प्रेम. खरं प्रेम काय म्हणतो आपण? यंगस्टर्स, ट्रू लव्ह. येस, बाकीचे पण आहेत. ट्रू लव्ह. ट्रू लव्ह. व्हॉट इज ट्रू लव्ह? तुम्ही खऱ्या प्रेमासाठी काय करतात? तुमच्या ट्रू लव्ह साठी काय करतात? मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याला मी हर्ट करू नये, मग त्याला मी कसा आनंदित ठेवल ह्या गोष्टीची मी अतिदक्षता घेतो. आयसीयू मध्ये असतो. अतिदक्षता. का? तो माझ्याकडून दुखवला नाही गेला पाहिजे, ती माझ्याकडून दुखवली नाही गेली पाहिजे. माझं खरं प्रेम आहे ना. That's why I said true love. तुम्ही त्या येशूवर प्रेम करत असतात तर त्याच्या कमांडमेंट तुम्ही पाळा. तुम्ही त्याला हर्ट करणार नाही. That's the true love. I will tell you today. आज मी तुम्हा सर्वांना सांगेल प्रियानो, आज तुमचं प्रथम प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताला करा. That will take you to the holiness. He will make you holy. तो तुम्हाला पवित्र बनवेल. आज
पुन्हा एकदा सांगाल, तुमचं जीवन काही असू, कसंही असू, निग्लेक्ट. कारण की ख्रिस्त तुमच्या जीवनात, तुम्ही किती मूर्ती पूजा केल्या असतील हो, किती तंत्रमंत्र केले असतील, पण आज तुम्हाला खरा ख्रिस्त कळालेला आहे. तो तुमच्यावर प्रेम करतो, तो तुमच्यावर प्रीती करतो. आज तुम्ही किती पण उपास केले असतील, तुम्ही कुठं धागे दोरे बांधून आले असतात, पण तो ख्रिस्त त्याच दिवशी तुमचं नाव त्याच्यातून विसरून गेला, ज्या दिवशी तुम्ही त्या ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारलं, आपल्या मुखाद्वारे आपल्या पापांची क्षमा त्याच्याकडे मागितलेली आहे. मला बदल, माझा अंत कर. त्याच दिवशी त्याने तुमचं जीवन बदललेलं आहे आणि तो पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला पवित्र होण्याकरता तो शिकवू लागलेला आहे. असा तो ख्रिस्त आहे प्रियांनो. That's that holiness. He is making you, he is bringing you into holiness. तो पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला त्याच्यासारखा तुम्हाला पवित्र करत आहे प्रियांनो. काय आज तुम्ही तुमचा अंतःकरण त्याला देण्यास तयार आहात का? नव्याने तुमचं अंतःकरण देण्यास तयार आहात का? मागील दिवसामध्ये त्या शत्रूने तुमचं सगळं हिरून घ्यायचा प्रयत्न केला असेल, पण तो शत्रू हारलेला आहे. आज त्या शत्रूला सांगा की तुझे डाव सगळे हरलेले आहेत, तुझे डाव सगळे संपलेले आहेत. तू जितके शस्त्र माझ्या विरोधात डिझाईन केले, ते एकही शस्त्र आज माझ्या विरोधात चालत नाही, कारण की माझी ढाल ख्रिस्त आहे. उदाहरण बघूया की भय, परमेश्वराचं भय ज्यांच्यामध्ये होतं, Joseph was a young man, young, dynamic, handsome man, unmarried, bachelor, and there was a golden opportunity for him. त्याच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती की त्या देशाचे जो मेन व्यक्ती आहे पोटिफर, त्याच्या स्त्री बरोबर झोपायची त्याला संधी आली, नाकारलं त्यांनी. He ran away from there. पळाला. व्यभिचार त्याला तो त्याचा शत्रू जो होता तो त्याला व्यभिचारात धरायचा प्रयत्न केला, पण तो तिथून पळालेला आहे. आणि प्रियांनो, ज्या वेळेस तो तिथं पळाला, कारण की त्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं भय होतं प्रियांनो, आणि ते भय त्याला तिथून, भय म्हणजे रिस्पेक्ट, परमेश्वराच्या बाबतीत रिस्पेक्ट होता, कारण की त्याने वचन ऐकलं होतं, त्याला वचन माहित होतं, त्याला परमेश्वर माहित होता, म्हणून तो तिथून पळाला. त्याने त्याची बॉडी खराब नाही करायची असं ठरवलं, and he ran away from there. तिथून त्या पोटिफरच्या पत्नीपासून तो पळालेला आहे प्रियांनो. जे गुन्हा त्याने केला नाही त्याच्यासाठी त्याला सजा मिळालेली आहे, पण शेवटी आपण बघतो की त्याच देशाचा तो प्राईम मिनिस्टर झालेला आहे. असा तो परमेश्वर. when you respect the Lord, प्रियांनो, आज तुमची परिस्थिती कशी असेल, आज तुम्ही कठीण समयामध्ये असतील, आज कुठल्याही गोष्टी त्या शैतानाने तुम्हाला धरून ठेवलेला असेल किंवा तो तुम्हाला त्या मोहात पाडत असेल, पण there is a good news. आज मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही तुमचा पाय तिथून पाळता पाय काढत आहे, तर नक्कीच तो परमेश्वर जी लाईफ तुम्हाला डिझाईन केलेली त्या लाईफ मध्ये तो तुम्हाला ढालणार आहे. That's the holiness. He's taking you, he's moving you into the holiness. There is a transition going on. There is a movement, transition towards the holiness. योबाचं सगळ्यांना माहिती आहे. योग 1:4 बघू काय मग. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणींना पंक्तीला बोलावी.
त्याच्या पुत्रांसाठी, त्याच्या लेकरांसाठी तो तिथे काय करत असत? त्याचे पुत्र पाळी पाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणींना पंक्तीला बोलवले. त्याचे पुत्र ना. आणि मग योग काय करायचा? अटॉर्नमेंट म्हणून काय करायचा? शुद्धीकरण करायचं ना. तिथून पुढे ये 6 पासून 23 मध्ये ते दिसल. आणि योग एक ट्रस्टेड व्यक्ती असा परमेश्वराच्या नजरेत आलेला आहे. ज्यावेळेस तिथं पुढे सैतान जिथं त्याची परीक्षा घेण्यास गेलेला आहे, तो प्रभूला म्हणत आहे की तुझं कुंपण आहे ना त्याच्यामुळं, आणि तू त्याला पुरवतोय म्हणून तिथं असं लिहिलेलं आहे. बट गॉड सेड तो कधीच हलणार नाही, असंच बोलला परमेश्वर. ट्रस्टेड काय? आज परमेश्वर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही स्वतःला विचारा की आज तो परमेश्वर तुमच्या स्वतःसाठी तुमच्या मनात टाकत आहे का? तुम्ही ट्रस्टेड वन आहात त्याच्यासाठी? I leave a question to you. Of course, if you say that yes, परमेश्वर माझी आठवण करत आहे, तर परमेश्वराला मला की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कसं ह्या भूतलावर तुझ्या पवित्रतेच्या सानिध्यात राहू, तुझ्या पवित्रता अजून आणि अजून माझ्यामध्ये आणू. आणि कदाचित माझं उत्तर नाही असेल तर त्या परमेश्वराला मागूया की तुझी पवित्रता माझ्या जीवनामध्ये येऊ दे, तुझी पवित्रता माझ्या जीवनामध्ये येऊ दे. डॅनियलाच्या पुस्तकामध्ये आपण बघतो की 3 हिब्रू मुलं, शद्रक, मेशक, अबेदनेगो, 3 जे ज्यावेळेस राजाने फरमान काढलं आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी फरमान काढून त्यांनी सांगितलं की त्या स्टॅच्यूला नमन करायचे राजाच्या, आणि सगळ्यांनी केलं. सगळी पब्लिक मध्ये हे 3 तसे दिसलेले आहेत. आणि मग त्यांना 7 पट तापलेल्या भट्टीमध्ये टाकण्याचं शिक्षा सांगितलेली आहे. आणि ज्यावेळेस त्यांना त्या तापत्या भट्टीमध्ये टाकलेले, बायबल सांगतं की जो टाकला तो जळाला. पण ह्यांच्यामध्ये 4थी व्यक्ती फिरताना दिसलेली आहे. ती 4थी व्यक्ती प्रियांनो त्यांच्यामध्ये ती दिसली ह्या कारणास्तव त्यांचं, आणि बायबल सांगते की त्यांच्या पायाच्या मोजे जळालेले नाही, त्यांच्या कपड्याला अग्नीचा गंधही नाही, केस हरपले नाही, केस जळाले नाही. प्रियांनो, आज केस जळाले तर किती घाण वास येतो ना, व्हेरी नको वाटतं. पण बायबल सांगते की त्यांचं केस हरपलेले नाहीयेत. मोजे तळपायाचे म्हणजे मोजे तळपाय जळालेले नाहीयेत, भाजलेले नाहीयेत. प्रियांनो, that was because of only one thing, they lived a holy life. त्यांना ती पवित्रता कळाली होती आणि ती पवित्रता त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आणली होती. त्याच्यामुळे मगाशी मी म्हटलो की मनुष्याला पवित्र जीवन जगणे शक्य आहे. हे 3घांनी दाखवलेलं आहे. शद्रक, मेशक, अबेदनेगोने दाखवलेलं आहे. आय थिंक काहीतरी मध्ये एक टेस्टिमनी होती कुठल्या पास्टर्सची, आय फॉरगॉट हिज नेम, की गामा हॉस्पिटल मध्ये ज्यावेळेस ते अटॅक झाला त्यावेळेस त्यांच्यावरती वॉशरूम मध्ये गन फायर करत होते. तर तो टेररिस्ट त्यांना काहीतरी बोलला की तुमच्यामध्ये 4था व्यक्ती कोण आहे ना, काहीतरी अशी ते वारले ते पास्टर. आता त्यांची ती टेस्टिमनी होती. आय हॅव सीन दिस, त्यांची टेस्टिमनी. ती पास्टर वारलेत आता ऍक्सिडेंट मध्ये. दिस वॉज द टेस्टिमनी. प्रियांनो, तो परमेश्वर जो युगानुयुग एक आहे, जो काल, आज आणि उद्या युगानुयुग जो एक आहे, जो शद्रक, मेशक,
अभिज्ञान बरोबर जो परमेश्वर होता तोच परमेश्वर आज तुमच्या बरोबर आहे. जो शद्रक मेशक अभिज्ञानचा परमेश्वर होता तोच तुमचा परमेश्वर आहे प्रियांनो. आणि तो आज म्हणत आहे मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असावं. प्रियांनो, तो तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही तुमचा अंतःकरण, तुम्ही तुमची वेदी, प्रार्थनेची वेदी बांधत आहे तर तो पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला पवित्र करत आहे प्रियांनो. असा तो परमेश्वर आहे. And finally towards the end, ज्यावेळेस तुम्ही त्या परमेश्वराकडे जातात आणि तुम्ही पवित्र जीवन जगू लागतात त्यावेळेस एकच गोष्ट मला सांगायची, त्या परमेश्वराच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुमच्या बरोबरच्या कुठल्याही गोष्टी असू द्या ते त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील, ते पवित्र होतील. युअर लाईफ विल बी होली. तुमचं आयुष्य पवित्र होईल. जो परमेश्वराचा निवडतो, जो परमेश्वराला निवडतो आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे, त्याच्या शिकवण्याप्रमाणे चालू लागतो, त्या गोष्टी करू लागतो, परमेश्वर त्याला पवित्र असं बनवतो. त्याचं आयुष्य, त्याचं जीवन तो पवित्र बनवतो प्रियांनो. परमेश्वर त्याला उंच करू लागतो. आज जगामध्ये प्रत्येकाला कुठेतरी आयडेंटिटी पाहिजे आहे. पण प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही त्या परमेश्वराबरोबर राहत असाल, तुम्ही त्याच्याप्रमाणे चालत असाल तर तो तुम्हाला नवीन आयडेंटिटी देणारा परमेश्वर आहे. तुम्ही म्हणतात माझ्या बुद्धीने, तर परमेश्वर उचलणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणा की परमेश्वरा तू मला ही बुद्धी दिलेली आहे, तू मला हे यश दिलेलं आहे, तू मला ही पोझिशन दिलेली आहे, तू मला ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, बघा तो परमेश्वर कसा उंचवतो. अँड दिस आय हॅव अ लाईफ टेस्टिमनी इन आवर चर्च अँड दॅट इज अर्बन. आज आपण बघतो की आज जगामध्ये कितीतरी लोक त्याच्यासारखे यंगस्टर्स आहेत, ते परमेश्वराला गौरव देत नाही. पण आज त्याने प्रत्येक, आज आय थिंक 3-4 years in the church, 3 years 3 वर्षापासून जितक्यांदा तो कॉलेजमध्ये पहिल्यांदा आलाय, 3 वर्ष पहिल्यांदा फर्स्ट टॉपर मध्ये आलेला आहे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे सर्व श्रेय देवाला असो. रिसेंट त्याची टेस्टमनी त्यांनी दिली नसेल पण मी सांगतो, हे परमेश्वराचं भय, हा परमेश्वराचा आदर, हा परमेश्वराचा रिस्पेक्ट. प्रियांनो, जिथं तो कामाला लागला, ही स्टार्टेड ॲज अ ट्रेनिंग. आज अजून 1 महिना झाला का? नाही ना, 1 महिना झालेला नाही. परमेश्वराला त्याने गौरव दिला. पण आज त्याच्या कंपनीमध्ये त्याला 1 महिन्यामध्ये कमीत कमी 8 महिन्याचा एक्सपिरियन्स त्याला दिलेला आहे. आणि आजच तो सांगत होता की अजून महिना पण नाही झाला आणि मला डायरेक्ट सेपरेट टेबल देऊन टाकलं की तू आजपासून हा टेबल सांभाळणार. परमेश्वराला गौरव, परमेश्वराचा रिस्पेक्ट, दॅट्स अँड होलीनेस. व्हेन यू स्टार्ट फाइंडिंग इन त्याची पवित्रता, आपण शोध करतो त्याच्या पवित्रतेमध्ये जाणं, आपल्या जीवनामध्ये ती पवित्रता घ्यायला परमेश्वर आपल्याला उंचू लागतो, आपलं आयुष्य तो वाढवतो. प्रॉपर्टी बिकेम होली. तुमच्या प्रॉपर्टीज, तुमचं ते माउंटन्स, तुम्ही कुठं असतील, ते काय काय गोष्टी असतील, त्या जागा, त्या बिल्डिंग्स, ते चर्चेस, तुमचं राहायचं घर, विल बी होली. ते परमेश्वराच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले. तुमचं राहण्याचं ठिकाण परमेश्वराच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं. इवन दॅट विल बी होली. टेक लॉर्ड इन टू एव्हरी रूम. प्रत्येक रूम मध्ये परमेश्वराला तुम्ही घेऊन जा, तुमच्या घरामध्ये. आज मला माहित नव्हतं मी हे प्रीच करणार आहे. आंटी संध्याकाळी बोलत होत्या, कुसुम आंटी,
आणि त्यांना म्हटलं कुसुम आंटी का सिस्टर बोलत होतो, कोण नाही, कुसुम आंटी, होलीनेस ना, पवित्रता. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं घर, अंगण, वॉशरूम अँड इव्हन टॉयलेट कनेक्ट टू द लॉर्ड. बोललो होतं की नाही? आपलं झालं होतं ना, सिस्टर ठोकळ बरोबर झालं होतं. कनेक्ट युअर टॉयलेट ऑल्सो टू द लॉर्ड. आपण म्हणतो घाण जागा आहे, अहो ते तुमच्या घराची प्लेस आहे, कुठूनही काही होऊ शकतो. मेक दॅट हॅबिट, मेक दॅट हॅबिट, कनेक्टेड विथ द लॉर्ड. कुठलीच तुमच्या जीवनामध्ये अशी जागा ठेवू नका की जिथून शत्रू तुमच्या जीवनामध्ये एंट्री मारल. कॅरियर काय घाण वाईट नसतंय. जस्ट कनेक्ट एव्हरीथिंग टू द लॉर्ड, कनेक्ट एव्हरीथिंग टू द लॉर्ड. सर्व काही गोष्टी तुमच्या जीवनातल्या, तुमच्या प्रॉपर्टीज, तुमचं घर दार, तुमचं आयुष्य, तुमचे लोक, तुमचं नेशन. कारण की परमेश्वर सांगत आहे की जे लोक तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील मीही त्यांना आशीर्वादित करल. जे लोक तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील, कारण की पवित्रता तुमच्यामध्ये आणि तुमच्याकडे बघत आहे, तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील, तुमच्याद्वारे परमेश्वर त्या लोकांना पवित्र बनवल. तुमचं राष्ट्र टुडे, आज आपला देश पण तो पवित्र बनवू शकणारा परमेश्वर आहे. आज मी आपले लोक, माझं नेशन तर परमेश्वराबरोबर कनेक्ट करत आहे का? माझं बिझनेस, तर बिझनेस म्हटलं फक्त हे बोलू नका की काहीतरी बिझनेस, व्यवसाय. तुमचा व्यवसाय म्हणजे तुम्ही काम करत असाल, कनेक्ट दॅट प्लेस विथ द लॉर्ड. तुम्ही जिथं कुठं तुमचा इन्कम सोर्स असेल, जिथं काही सगळ्या गोष्टी असेल, कनेक्ट एव्हरीथिंग विथ द लॉर्ड. ते पवित्र होईल. म्हणजे सर्वांगीण उन्नती करायची असेल तर सर्वांगीण ख्रिस्त माझ्यामध्ये असला पाहिजे. होलिस्टिक डेव्हलपमेंट सगळीकडची ना, आणि होलिस्टिक डेव्हलपमेंट पॉसिबल आहे. होलिस्टिक डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर तुमच्यामध्ये होलिस्टिक होलीनेस पण असणं गरजेचं आहे. होलीनेस असणं गरजेचं आहे, पवित्रता. आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी पवित्रतेकडे न्यायच्या असतील, पवित्र असावे असं वाटत असेल, तर प्रियांनो तुम्हाला एकच आहे, अरे मित्रा तर तुला येशूच पाहिजे. आज मी तुम्हाला आव्हान करतो एक गोष्टीसाठी, कारण की त्या परमेश्वराला असे ख्रिस्ती लोक पाहिजे आहेत ह्या जगामध्ये, ते रोल मॉडेल म्हणून ह्या जगामध्ये असतील. काय तुम्ही रोल मॉडेल म्हणून बनण्यासाठी तयार आहात का? इफ येस, तुम्ही ते इतर लोकांसाठी रोल मॉडेल, ख्रिस्ताचं रोल मॉडेल म्हणून तुम्ही तयार असाल. रोल मॉडेल आणखी खूप वियर्ड लुक दिलं म्हणून म्हणतो. रोल मॉडेल म्हणजे ऍड बघतो ना आपण टीव्हीवर, एक मॉडेल येते, ती मॉडेल असती. इसकी साड़ी मेरे साड़ी से कैसी कह सकते, मग रील बार, मग अरे ती सांगितलं होतं त्या टीव्हीतल्या मॉडेलनी. पण आज तो ख्रिस्त, तो परमेश्वर आज तसे रोल मॉडेल तुम्हामध्ये इथं बसलेल्या प्रत्येकाला विचारत आहे की तुम्ही ते रोल मॉडेल व्हायला तयार आहात का? जेणेकरून की तुमच्या आयुष्याकडे बघून, तुमच्या जीवनाकडे बघून तुम्ही एक जीती जाती साक्ष अशी ती ख्रिस्ताची बघून इतर म्हणतील की ह्यांचा देव पवित्र आहे, कारण की हे पवित्र जीवन जगत आहे.
That's the question I leave you to you. आणि तेच आयुष्य, तेच पवित्रता माझ्यामध्ये ख्रिस्ताला ज्या दिवशी मला भेटणार आहे तोपर्यंत असणं गरजेचं आहे. इन जीसस माइटी नेम वी प्रेड. आमेन. Can we break for 5 minutes? Finally, then we'll start our prayers.